वडिलांसोबत मतदानाला गेलेल्या मुलानं दाबलं ईव्हीएमचं बटन. अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार. उमेदवार वडिलांचं अजब उत्तर. राज्यभरात आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची रणधुमाळी पार पडते आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे. अशातच अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं आहे. दरम्यान याबाबत अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, मुलाला पाहायचं होतं की मतदान कसे करतात आणि म्हणून त्याला सोबत आत नेलं होतं. या अजब उत्तराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान अधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडला, यावर आक्षेप घेतला नाही का असं विचारलं. अर्जुनसिंह मोहिते म्हणाले की अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र मतदाराशिवाय इतर कोणालाही मशीनपर्यंत जाण्यास परवानगी नसते. अशातच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकारामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं. आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं. आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.